नमस्कार, PRB किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला हिरव्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे, म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 मोठे टोमॅटो उभे स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा, 5-6 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर व 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। गॅसवर एक पॅन ठेवायचा। जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल किंवा तव्यावर बनवलं तरीही चालेल। एक मोठा चमचा तेल घालायचं। तेल छान कडकडीत गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे व 1 चमचा धने घालायचे। धने व जिरे छान मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यामध्ये ज्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या त्या घालायच्या। त्याचबरोबर कट करून घेतलेला कांदा व हिरव्या मिरच्या घालायच्या। हिरव्या मिरच्या अख्ख्या अशाच घालायच्या नाहीत, त्याला छोटीशी चीर देऊन घ्यायची, म्हणजे मिरची फुटत नाही। याला अगदी मिनिटभर परतवून घ्यायचं। मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यामध्ये जे टोमॅटो उभे स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत ते घालायचे। टोमॅटो ही अगदी छान मऊ होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचे। टोमॅटो घातल्यानंतरही टोमॅटो 3 ते 4 मिनिट छान परतवून घ्यायचे। परतवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा व पॅन थंड होण्यासाठी ठेवायचा, म्हणजे पॅनच्या हीटवरच टोमॅटो अजून छान मऊ होतात। या स्टेजला यामध्ये कढीपत्ता घालायचा। या स्टेजला घालण्याऐवजी जेव्हा जिरे मोहरी घातलेली होती त्यावेळी घातला तरीही चालेल। कढीपत्त्याबरोबरच कोथिंबीरही घालायची। कोथिंबीर मी इथे देठासकट घातलेली आहे। आता हे सर्व जिन्नस छान परतवून घेऊ। तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर यूट्यूबवर PRB किचनला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। संपूर्ण जिन्नस छान परतवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची व पॅन थंड होईपर्यंत यातच ठेवायचं, म्हणजे टोमॅटो छान मऊ होतील। इथे टोमॅटो संपूर्ण थंड झालेले आहेत। त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। त्याचबरोबर जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालायची। त्याचबरोबर यामध्ये अर्धा लिंबू घालायचा। लिंबू नसेल तर तुम्ही चिंचही घालू शकता, याने खूप छान टेस्ट येते। तुम्ही म्हणाल टोमॅटो तर अगोदरच आंबट असतात, त्यामध्ये लिंबू कशाला घालायचा, पण याने याची टेस्ट खूप छान येते। नक्की एकदा या पद्धतीने ही टोमॅटोची चटणी करून पहा। इथे पाहू शकता या पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। अगदी जास्त पेस्ट करायची नाही, त्याचं टेक्स्चर हलकंसं रवा टाईप ठेवायचं। आता याला फोडणी घालायची काही गरज नाही, अशीच ही खूप छान टेस्टी लागते। तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस खाऊ शकता। गरमागरम भाकरी, चपाती, इवन भातासोबतही ही चटणी खूप छान अप्रतिम अशी लागते। नक्की एकदा या पद्धतीने हिरव्या टोमॅटोची चटणी करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।